एक दुःखद बातमी समजतीये. ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन झालेलं आहे. वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. मुंबईमधल्या त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळानं सुमन कल्याणपूर यांचं निधन झालं. आपल्या सुमधुर आवाजानं चाहत्यांच्या मनात घर करणाऱ्या सुमन कल्याणपूर यांचं वयाच्या 89व्या वर्षी निधन झालंय. मुंबईमधल्या राहत्या घरी वृद्धापकाळामुळे त्यांचं निधन झालं. ओघाचे संसार चित्रपटातलं निंबोणीच्या झाडामागे किंवा सांग कधी कळणार तुला यासारखं भावगीत हे सुमन कल्याणपूर यांच्या आवाजामध्ये मराठी रसिकजनांनी ऐकलं आणि ते अजरामर सुद्धा झालं. मुंबईमधल्या राहत्या घरी वृद्धापकाळानं ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन झालं. सध्या निवेदिका मंगला खाडीलकर जी आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. मंगलाताई, सुमन कल्याणपूर आपल्यामध्ये नाहीत. त्यांच्या प्रत्यक्ष भेटी दरम्यानची तुमची आठवण तुम्ही या क्षणाला सांगू शकाल का? हो, कठीण आहे, परंतु मी सांगतेय. आज 8 वाजता वृद्धापकाळामुळे त्यांचं निधन झालं. मी त्यांची चरित्र लेखिका आहे. सुमन सुगंध हे जे पुस्तक तुम्ही वाचता, तर ते पुस्तक मी लिहिलेलं आहे. आज आता त्यांनी अत्यंत कृतार्थपणे संगीताची सेवा करत करत आपलं संपूर्ण जीवन जगल्या. त्या रसिकांच्या सहवासात त्यांना नेहमीच आनंद मिळाला. आता अगदी शेवटी सुद्धा त्यांनी गायलेली अनेक वेगवेगळी गाणी आम्ही त्यांना ऐकवत होतो. त्यांची कन्या सौभाग्यवती चारुल, त्यांचे जावई जे स्वतः नामांकित हृदरोग तज्ज्ञ आहेत, डॉक्टर मनोज अग्नी, आणि त्यांचा नातू अवनीश, असं कुटुंबांमध्येच त्यांना आपले अखेरचे संपूर्ण दिवस काढायचे होते. आणि तसं त्यांना कुठल्याही प्रकारे काहीही व्याधी नव्हती. त्यामुळे अतिशय ते सजवण्यासाठी, ते घर स्वच्छ ठेवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. याच घरामध्ये त्यांचे सगळे म्हणजे त्यांचा सूर निनादच राहिला. गाता गाता खूप त्यांना वेगवेगळी कामं करायची सवय होती. मग त्यांना जोपर्यंत अंगात ताकद होती तोपर्यंत त्यांनी विणणं, त्याच्यानंतर भरतकाम, त्यानंतर वेगवेगळे केक्स करणं, असं सगळं करत होत्या. अगदी करोना गेल्यानंतर सुद्धा त्या अत्यंत व्यस्त होत्या आपल्या या सगळ्या काय म्हणूया आपण दिनक्रमामध्ये. एकही क्षण त्यांनी कधी असा फुकट घालवला नाही. झाडांची मशागत करणं, त्यांच्याशी बोलणं, आपल्या देवीची पूजा करणं, आणि आपले ज्या काही कला आपल्याला आवडतात, म्हणजे निटिंग, टॅटिंग, जे मी म्हटलं तुम्हाला आता, ते सगळं. आणि असं करता करता त्या गायच्या. आता सुद्धा त्यांची कन्या चारुल आणि आम्ही सगळे त्यांना गाणं ऐकवायचं, त्यांची गाणी ऐकवायची. आणि अगदी शेवटच्या क्षणाला सुद्धा त्या त्यांचं गाणं ऐकतच, म्हणजे ते त्यांच्या कानाशी होतं. आणि अशाच त्या अत्यंत शांतपणे गेलेले आहेत. त्यांचं जे राहणं आहे ते शिवशक्ती बिल्डिंग, सुंदरबन, शास्त्रीनगर इथं त्यांचं म्हणजे वास्तव्य होतं. आणि मी म्हटलं ना, त्यांच्या बाबत जर म्हणायचं झालं तर पद्मभूषण हे तर अत्यंत महत्वाचं आहे, पण त्याबरोबर आपल्या भावसंगीताला समृद्ध करणारा, नितांत सुंदर, अत्यंत गोड, मार्दवपूर्ण, सहज, साधा, सुंदर, संस्कारी असा आवाज आपल्यामधून निघून गेला. अगदी अगदी. मंगलाताई, धन्यवाद. तुम्ही तुमच्या भावना जय महाराष्ट्राशी बोलताना व्यक्त केल्यात यासाठी. ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन झालं. वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतलाय. चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत. त्यांच्याशी आपण बोलूयात. दिलीपजी, आपली श्रद्धांजली मंगलाताईसाठी. हॅलो. समस्या सुमन कल्याणपूर यांचं निधन झाल्याची, त्यासाठी आपली श्रद्धांजली. आताच मला बातमी कळली आणि अतिशय वाईट वाटलं.
कारण जे आपलं मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीच्या ज्या वाटचालीतील ज्या काही नामवंत पार्श्वगायिका ज्यांना आपण म्हणतो की ज्यांनी भारतीय चित्रपट संगीतामध्ये आपल्या कर्तृत्वाने जी भर घातली, त्याच्यापैकी सुमन कल्याणपूर या होत्या. म्हणजे 60-70चं जे दशक आहे आपलं हिंदी चित्रपटाचं, तो हिंदी सिनेमाचा सुवर्ण काळ मानला जातो. आणि त्या काळामध्ये मराठीमध्ये सुद्धा त्याच ताकदीची गाणी निर्माण होत होती. आणि अशा वेळेला लता मंगेशकर त्यांच्या आवाजाशी काहीच साधर्म्य असूनही आणि आशा भोसले, लता मंगेशकर यांची एक तीव्र स्पर्धा जाणवत असतानाही सुमन कल्याणपूर यांनी आपल्या पद्धतीने, आपल्या गायकीने स्वतःचं एक जे स्थान निर्माण केलं, ते वैशिष्ट्यपूर्ण आहे. म्हणजे म्हणजे हिंदी चित्रपटासाठी सुद्धा तर आपण त्या गायला ते आपण आपल्याला दिसतं. आणि त्या गायकीमध्ये जे इतर गायकांचं जे वैशिष्ट्य होतं की ज्या अभिनेत्रीसाठी आपण गाणार, त्या अभिनेत्रीची पर्सनॅलिटी, तिचे बोलण्याचा ढंग आणि त्याचप्रमाणे गाण्याची शैली विचारात घेऊन त्या पद्धतीने पार्श्वगायन करणं, हे जे स्किल आहे, हे जे कौशल्य किंवा कसब आहे, ते सुमन कल्याणपूर यांचं एक जमेची बाजू होते. आणि त्या काळामध्ये खर तर ना रेडिओ किंवा ग्रामोफोन अशीच काही माध्यमं होती आणि खुद्द चित्रपटामध्ये गाणी, माध्यमं कमी असून सुद्धा या गायकांच्या गायकीमध्ये विलक्षण ताकद होती, म्हणून ती गाणी लोकप्रिय झाली. आता मराठीमधलं जर बघितलं तर जिथे सागरा मिळते, जे समजा अशासारखे गाणे आहेत, त्या गाण्यामध्ये सुमन कल्याणपूरकर यांनी जो एक मूड पकडलेला आहे. आणि अशी अनेक गाणी आहेत की मग कधी भक्तिगीते असतील, भावगीतं असतील, प्रेमगीतं असतील, विरहगीतं असतील, प्रत्येक ठिकाणी सुमन कल्याणपूरकर यांनी ना आपल्या त्या गाण्याचा मूड पकडून ज्या पद्धतीने गायकी केली, हे विशेष उल्लेखनीय आहे. फक्त दुर्दैव इतकंच की नंतरच्या काळामध्ये त्यांच्याकडे नंतरच्या पिढीतील गीतकार, संगीतकार, निर्माता, दिग्दर्शक यांचं काहीसं मग दुर्लक्ष झाल्याचं दिसतं. ते झालं नसतं तर मला असं वाटतं सुमन कल्याणपूर यांच्याकडनं आपल्याला अधिक त्यांची गाणी आपल्याला ऐकायला मिळाली असं मला वाटतं. निश्चित. दिलीपजी, धन्यवाद. आपण आपल्या भावना जय महाराष्ट्राकडे संदर्भात व्यक्त केल्या त्यासाठी.